फळांचा राजा म्हणजे आंबा आणि आज अक्षय तृतीया निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आंब्यांचा हा महानैवेद्य या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी आंब्यांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 11,000हून अधिक आंबे या ठिकाणी बाप्पांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर खूप सुंदर अशी फुलांची सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची जर मूर्ती आपण बघितली तर संपूर्ण मूर्ती आज सोन्याच्या आभूषणाने या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे। सुंदर असा फेटा या ठिकाणी बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर हे बघण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोक या ठिकाणी आज अभिषेक देखील करत आहेत। आपल्यासोबत या मंदिराचे प्रमुख आहेत सुनीलजी। खूप सुंदर अशी आरास आहे। आंबे हे प्रसाद म्हणून दिले जातात काय? आज अक्षय तृतीया असल्यामुळे दरवर्षी हा महोत्सव साजरा होतो आणि हे जे 11,000पेक्षा जास्त आंबे आहेत आणि भक्त लोकही आणून देतात आणि देसाईचेही आंबे आहेत। हे सगळे आपण ससून रुग्णालय आणि काही ज्या संस्था आहेत त्यांना थोडा थोडा प्रसाद त्यांना देतो आणि राहिलेला आंबा हा सर्व भाविक भक्तांना एक एक वाटला जातो। जर आपण बघितलं तर गेले अनेक वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी आज हा अक्षय तृतीयेचा जो मुहूर्त आहे आणि त्या निमित्ताने अशा पद्धतीने ही सुंदर आरास आंब्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि हेच सगळे आंबे प्रसाद म्हणून ससून रुग्णालयातील जे रुग्ण आहेत त्यांना देखील दिले जातात आणि इथं जे हजारोच्या संख्येने जे भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी येतात त्यांना देखील दिले जातात। कॅमेरामॅन निलेशसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।